अशा डॅशिंग कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया राजकारणासंदर्भात. कारण शनिवार पेठेत महात्मा फुले मंडई या भागात प्रभाग क्रमांक 25मध्ये निवडणूक आहेत आणि आपण प्रभाग क्रमांक 25मध्ये आहोत. तर या भागात यांना काय माहिती आहे? ताई, या भागात निवडणुका लागलेल्या आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, असे अनेक पक्ष आहेत. तर तुम्हाला काय माहिती आहे नेमकं राजकारणाबद्दल? राजकारणाबद्दल माहिती म्हणण्यापेक्षा सध्याची स्थिती आमच्या प्रभागामध्ये अशी आहे की नुसतीच नावं आहेत पण कामं काय नाही. प्रभाग कुठला? प्रभाग क्रमांक 25. त्यामध्ये नुसतीच नावाला सगळेजण आहेत पण कामं करायला कोण नाही आहे. सध्या आत्ताच्या ह्या स्थितीमध्ये घराणेशाही विरुद्ध लोकशाही लढाई चालू आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेस घराणेशाही येण्यापेक्षा सध्या लोकशाही जिंकू द्या. माणसं सध्याला कामं काहीच करत नाही आहे. इतक्या वर्ष आम्ही मतं देऊन आमच्या प्रभागामध्ये वारंवार सांगून कचऱ्याच्या गाड्या येत नाही, इथलं येणारं जाणारं ट्रॅफिक कमी होत नाही. खूप वेळा आम्ही सांगितलं की आमची लहान लहान मुलं शाळेत जाण्याचा टायमिंग असतो पण इथं दिवसभरात एवढं ट्रॅफिक असतं. आम्ही सांगितलं की मोठे टेम्पो सकाळचे इथून बंद करा जेणेकरून मुलांना यायला, रिक्षा वगैरे यायला आतमध्ये खूप प्रॉब्लेम होतात. महिलांना तर वारंवार इथं खूप काही फेस करावं लागतं. टू व्हीलर वाहतुकीचा गंभीर प्रश्न. खूप प्रश्न आहे. त्यामध्ये अनधिकृत खूप गोष्टी पार्किंगच्या इथं झालेल्या आहेत. जेणेकरून पार्किंगला परमिशन नसताना काही कार्यकर्ते असे बसतात, पावत्या घेऊन बसतात की आमच्या पार्किंगमध्ये इथं गाड्या लावा, तिथून पावत्या फाडतात. असे अनेक प्रश्न आहेत. सत्तेमध्ये असल्यामुळं त्यांच्या सगळं राज्य चालतंय. म्हणून मला म्हणायचं आहे घराणेशाही विरुद्ध लोकशाही असेल तर ह्यावेळेस लोकशाहीला मत द्या. बघा, एक सर्वसामान्याची लढाई एक सर्वसामान्य महिला लढतीये. तुम्ही त्या सर्वसामान्य महिलेसोबत किती किती जण राहत आहेत उभे आणि सर्वसामान्यांचीच लढाई आहे तर सर्वसामान्य महिलेसोबत राहा. सर्वसामान्य प्रश्न सुटतील. पण ती सर्वसामान्य महिला कोण? पण नावच काय घेतलं? अक्षता निलेश धुमाळ हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. तुम्ही यांना बहुमताने मत द्या. धनुष्य पुढे बटन दाबून त्यांना बहुमताने जिंकवा. आज लोकशाही जिंकली पाहिजे. एकनाथ शिंदेच्या गटातले आहेत ते आणि एकनाथ शिंदेंनी पण खूप छान काम केलेले आहे. लाडकी बहीण योजना चालू करून अनेक महिलांना काही प्रॉब्लेम थोडे 1000 रुपये 500 रुपये म्हणण्यापेक्षा आज 1-1 रुपये खूप महत्त्वाचा आहे. खूप जणांच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. नेमकं काय त्या जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा काय महिलांना फायदा होतो? आता खूप महिलांचे प्रॉब्लेम म्हणजे सर्वसामान्यच प्रॉब्लेम. काही जणांना काही वेळेस 100 रुपये भरायलाही मुलांच्या क्लासेसची फी भरायला पैसे नसतात. ज्या महिला आपल्या मुलांना क्लास लावू शकत नव्हत्या पण त्यांच्या ट्युशनची फी यातून भरले जाते. भले खायचा एक टाईम माणूस खाऊन कसंही जगतो पण क्लासेसची फी महिन्याच्या महिन्याला त्यातून जाते. हेच खूप मोठं आहे. काय भाजीपाल्याला किंवा दूध वगैरे असेल अशा गोष्टीला पण हातभार लागतो. हो, खूप काही गोष्टी, भाजीपाला असो, दूध असो, किराणा असो. म्हणजे पतिदेवांच्या खिशाला थोडा आराम असं म्हटलं नाही, असं नाही म्हणता येणार. महिलांचे थोडासा थोडासा आराम म्हणण्यापेक्षा खर्च हे वाढत हातभार असतात. म्हणा. हातभार असतोच. थोडा हातभार तर लागलेलाच आहे आणि पतींच्या खिशाला नाही लागलं, महिलांच्या खिशाला लागलंय. महिलांना खूप मोठी मदत होती. नाही म्हणजे साधारण तुमच्या संसाराला तो संसारालाच हातभार लागले महिलांच्या. अशी चांगली योजना आणली असे वाटते का तुम्हाला? हो, चांगली योजना आणलेली आहे आणि ती पुढं कंटिन्यू राहावी आणि ह्यासाठी तुम्ही धनुष्याच्या पुढं बटन दाबून त्यांना मत द्या आणि अक्षता निलेश धुमाळांना यांना बहुमताने मत निवडून द्या. सर्वसामान्याचा विजय होऊ दे, लोकशाहीचा विजय असू दे, घराणेशाही बंद होऊ दे, लोकांना कळू दे घराणेशाही मागं पडू शकते, लोकशाही जिंकू शकते. ही खूप मोठी संधी आपल्या पुढं आली आहे. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपणच ठरवू शकतो, हे सर्वसामान्यच ठरवू शकतात. त्यामुळे लोकशाहीला मत देऊन त्यांना विजयी करा. एक वेगळा प्रश्न आहे थोडासा. झालं का घ्यायचं? एक प्रश्न तुम्हाला असा आहे की रवींद्र धंगेकरांनी पुणे शहरातून संपूर्ण मतदारसंघात म्हणजे प्रभागात उमेदवार दिले. तर तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला असं वाटतं का तुम्हाला रवींद्र धंगेकरांनी जी सर्व उमेदवार उभे केल्यामुळं? मला तरी असं वाटतंय प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय दिलेला आहे. सर्वसामान्यांचा त्यांनी विजय केला आहे
आज आपण बघता, मी तुम्हाला एका पहिल्यांदाच सांगितलं, ही लढाई लोकशाही विरुद्ध घराणेशाही चालू आहे आणि सर्वसामान्य माणसाविरुद्ध चालू आहे. सर्वसामान्यच लोक आहेत. आम्ही कुणी मोठे नाही आहे. जी महिला आपली अक्षता निलेश धुमाळ, जी महिला उभी राहिलेली आहे आत्ता, ही सर्वसामान्य घराण्यातून आलेली आहे. तिच्या पाठीमागं कुठल्याही राजकारण किंवा घराणेशाही नाही आहे. तरीसुद्धा ज्या बाईच्या अंगात ही ताकद आहे लढण्याची, तर तिला आपण बळ देऊया, तिला आपण पंख देऊया, तिला आपण उडूया, जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. त्यामुळे मी असे म्हणेल, लोकशाही जिंकली पाहिजे, घराणेशाही हरली पाहिजे. एक मत तुम्ही देऊन बघा, एक चान्स तुम्ही देऊन बघा. अक्षता निलेश धुमाळ धनुष्यबाणाच्या पुढे बटन दाबून त्यांना जिंकून द्या. लोकशाही जिंकू द्या, घराणेशाही हरू द्या.